बोकड आणि शेळ्या चोरी करणारे सराईत गुन्हेगार अटक. अहिल्यानगर, श्रीगोंदा आणि संगमनेर तालुक्यातील शेळी चोरी करणारी टोळी जेरबंद. 12 गुन्हे उघड, 10,13,000चा मुद्देमाल जप्त. अहिल्यानगर जिल्ह्यातील अहिल्यानगर, श्रीगोंदा, संगमनेर तसेच पुणे जिल्ह्यातील रांजणगाव MIDC परिसरात शेळ्या आणि बोकड चोरी करून दहशत निर्माण करणाऱ्या सराईत टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. या कारवाईत आरोपींकडून सुमारे 10,13,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. या टोळीने केलेले 12 चोरीचे गुन्हे उघडकीस आले. पोलीस अधीक्षक मोमक्का सुदर्शन यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली शोध मोहीम, विशेष मोहीम सुरू होती आणि त्याच दरम्यान 31 जुलै रोजी गुप्त बातमीदारामार्फत शेळ्या चोरी करणारे आरोपी 4 चाकी वाहनातून केडगाव बायपास परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली आणि त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे यांच्या पथकाने सापळा रचून संशयित टाटा सुमो गोल्ड MH12JB 0171 या वाहनाची तपासणी केली. वाहनाच्या मागील भागात 3 शेळ्या आणि 1 बोकड आढळून आल्याने पोलिसांनी ओमकार सुधाकर परमवार वय वर्ष 27, शाहबाज सिराज कुरेशी वय वर्ष 26, सक्षम विवेक भोर वय वर्ष 19, अरबाज रशीद कुरेशी वय वर्ष 26 या 4 आरोपींना ताब्यात घेतला आहे आणि त्यांच्या ताब्यातून 2 मोबाईल, चोरीच्या शेळ्या बोकडांसह टाटा सुमो वाहनाचा एकूण 9,63,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चौकशी दरम्यान मुख्य आरोपी शाहबाज कुरेशी यांनी संगमनेर तालुक्यातील पळसखेड येथून शेळ्या चोरी केल्याची कबुली दिली. पुढील सखोल चौकशीत त्यांनी साथीदारांसह अहिल्यानगर, श्रीगोंदा, संगमनेर, घारगाव, नगर तालुका, रांजणगाव MIDC परिसरात एकूण 12 गुन्हे केल्याची माहिती दिली. चोरी केलेल्या शेळ्या पुणे येथील काही मटण विक्रेत्यांना विकल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे. लोणी काळभोर येथील मटण विक्रेता इरफान फकीर महमद कुरेशी यांनी चोरीच्या शेळ्यांची कत्तल करून मटण विक्री केल्याची कबुली दिली असून त्याच्याकडून 50,000 रुपये जप्त करण्यात आलेले आहेत. तर फैजल अब्दुल कुरेशी, सिराज अमीर कुरेशी, शाहिद सिराज कुरेशी आणि रजा अब्दुल शेख हे संशयित सध्या फरार असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. या कारवाईमुळे संगमनेर तालुका, नगर तालुका, बेलबंडी, घारगाव, श्रीगोंदा, रांजणगाव MIDC पोलीस ठाण्यात दाखल असलेले एकूण 12 शेळी चोरीचे गुन्हे उघडकीस झालेले आहेत. आरोपींना संगमनेर तालुका पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक 408/2026 भारतीय न्याय संहिता कलम 303(2) अंतर्गत पुढील तपासासाठी ताब्यात देण्यात आले. पुढील तपास संगमनेर तालुका पोलीसही यशस्वी कारवाई करत आहेत. पोलीस अधीक्षक मोमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे तसेच शाहीद शेख, फुरकान शेख, प्रशांत राठोड, सागर सासाने, रोहित एमोल, सतीश भवर आणि बाळासाहेब गिरी यांच्या पथकाने केली आहे. महासत्ता न्यूजकरिता प्रतिनिधी सोमनाथ डोळे, झरेकाठी.